तर मी जे काही बोललो ते थोडं थोडं तुम्हाला समजलं असेल. जे आजीबाई समोर बसले होते ते बाकीच्या लोकांना आवाज नाही आलं. माझं असं एक मत होतं की बाबा आमचं जे आरक्षण हिसकावून घेतलेलं आहे ते आरक्षण जर कायम असतं तर आम्हाला अशा कपड्या गोडाऊनमध्ये बसण्याची आवश्यकता नसती पडली, शेडमध्ये बसण्याची आवश्यकता नसती पडली. बरं, जे झालं ते झालं. आता काहीतरी करायचं आपण. त्याच्यासाठी आम्ही समितीची निर्मिती केली. तुम्ही पण येऊन जा ना इकडे. सावली येईल आता थोड्या वेळात. आवाज जाते तसं त्यांना तिकडे काही प्रॉब्लेम नाही. तर हा खूप मोठा विषय होता आरक्षणाचा, जो 75 वर्षापासून आपल्यापासून हिरावून घेतलेला आहे. आपल्या समाजाला वगळला आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील त्या जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येत आपल्या समाजाची संख्या आहे. तर आमच्याजवळ हा 4-5 वर्षा अगोदर विषय आला समाजाचा आरक्षणाचा. आम्हाला माहित नव्हतं की आम्ही शेड्यूल कास्टमध्ये होतो. तर आमचे जे प्राध्यापक आहेत योगेशजी दूधपचारे सर, चंद्रपूरला लेक्चरर आहेत, त्यांनी समाजाचा 10 ते 15 वर्ष अभ्यास केला. पूर्ण त्यांना हिस्ट्री माहीत आहे. त्यांना जेवढी हिस्ट्री माहीत आहे तेवढी मला पण माहीत नाही. आमच्या अध्यक्ष आता चालू आहे आमचा अभ्यास. एवढा अभ्यास कुणाचाच नाही आहे. कसा आहे, आमच्या समाजावर अन्याय झाला, याच्यासाठी लढा आमच्या समाजाला द्यावा लागेल. दुसरा येईल का कोणी? तुमचा आमदार खासदार येईल का? तुमचे जिल्हा परिषदचे मेंबर त्याने तुम्ही जे वोटिंग करता, 5 वोटिंग, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, यांना वोटिंग करता. हे लोक येतात का तुमच्या घरी विचारायला? तुम्हाला काही लागते का, पाहिजे का? फक्त दारू पाजतात आमच्या लोकांनी तिकडे इलेक्शनच्या वेळेस. तर हा एवढा मोठा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही समितीची निर्मिती केली. स्वतःच्या खिशातला पैसा खर्च केला. आम्ही मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो. जवळपास 200 पेजेसचा प्रस्ताव आम्ही मुंबई येथे सादर केला एप्रिल 2022ला. आणि त्याच्या पुढच्या एका महिन्याने आम्ही दिल्लीला प्रस्ताव सादर केला मे 2022ला. जे मंत्रालय असतं दिल्लीचं आणि मुंबईचं, त्या मंत्रालयामध्ये प्रस्ताव दिला. जे आयोग असते त्या आयोगामध्ये प्रस्ताव दिला. त्यांना सांगितलं की आमची जी जात आहे, जे आम्ही ढिवर लोक आहोत भंडारा गोंदिया जिल्ह्यातले, हे ढिवर लोक 1936 ते या कालावधी 50 पर्यंत शेड्यूल कास्टमध्ये होतो आणि आम्हाला त्या शेड्यूल कास्टचे बेनिफिट्स मिळत होते. आमच्या मुलांना स्कॉलरशिप भेटत होती. त्या जमान्याचे कोणी आता आहेत का त्याला काही आठवत नसेल. ते मगाने 1-2 बाया आले माझ्याजवळ. ते म्हणत होते की आजीबाई तर आज आहे, उद्या नाही, आम्हाला सांगा ना जी बरोबर. तर तुम्हाला सांगासाठी आलो आहो आम्ही. आमचा कामधंदा सोडून आलो आहो. माझा परिचय विचारला त्या 1-2 आजीबाईनं. मी गोविंद केवलमाखे, जिल्हा परिषद भंडारा येथे नोकरीला आहे. 20 वर्षापासून कामं करतो. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी इथं उभा आहे. मी काही राजकारणी नाही आणि आमची जी समिती आहे अखिल दिवस समाज विकास समिती, हे काही राजकारणी समिती नाही आणि काही संघटना नाही आहे. तुम्ही जे लोक बसले आहेत तुमच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं आमच्या डझनभर लोकांना वाटला. म्हणून आम्ही ते डझनभर लोक याच्या मागं लागलो. हा जेव्हा प्रस्ताव सादर केला होता दिल्लीला, तेव्हा दिल्लीवरून लगेच 1-2 महिन्यातच पत्र आलं होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ना आम्हाला सुद्धा आलं होतं समितीला. समितीचं ऑफिस माझ्याच घरी आहे. माझ्याच कॅम्प्युटरवर माझ्याच घरचं लाईट पंखा वापरतो. सर्व समितीचे कामं केले जाते त्याच्या माध्यमातून. तर दिल्लीच्या सरकारनं, दिल्लीच्या संबंधित ऑफिसनं महाराष्ट्राला असं म्हटलं की हा जो लोक म्हणून राहिले ढिवर लोक भंडारा गोंदिया जिल्ह्यातले, हे असं काहीतरी म्हणून राहिले, हे यांचं काय आहे ते तुम्ही तपासा. दिल्लीच्या सरकारनं सांगितलं, ऑफिसनं सांगितलं महाराष्ट्राच्या सरकारला. तर तेच प्रोसेस चालू आहे आता. एक चांगल्या मजबूत डॉक्युमेंट्स सोबत आपण प्रस्ताव सादर केलेला आहे सरकारजवळ. आम्ही दिलेलं निवेदन जे आहे 200 पेजचं पूर्ण इंग्लिशमध्ये, त्या प्रस्तावावर उत्तर देण्याची ताकदच नाही आहे. त्याच्याजवळ आमच्या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे. म्हणून आमचा जो आरक्षण आहे तो आरक्षण मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण त्यासाठी तुम्ही आता पाहून राहिले, टीव्हीवर पाहत असाल रोज आरक्षणाचे धिंगाणे होऊन राहिले आहेत. तर तेवढे पाटीलकी करणारे मराठा समाज किती जरी प्रगत आहे त्यांना आरक्षण पाहिजे आहे. ते आरक्षण पाहिजे म्हणून लढून राहिले, रस्त्यावर उतरून राहिले. सरकारच्या नाकी नऊ आणलं आहे त्यांनी. सर्वांना माहीत आहे का मराठा आरक्षण चालू आहे? माहीत आहे? माहीत आहे. ज्याचे वाचते जे समजते त्यांना माहीत आहे. पूर्ण महाराष्ट्र
थांबवू शकतात एवढी ताकद महाराष्ट्राची आहे, मराठा समाजाची. तुम्ही तुमची ताकद दाखवाल की नाही स्वतःच्या आरक्षणासाठी? रस्त्यावर उतराल की नाही? उतराल. आम्हाला ज्या स्थितीवर, ज्या ठिकाणी आरक्षणाचा विषय आणून ठेवायचा होता त्या ठिकाणी आणून ठेवलो आम्ही. आता आमची ताकद संपली असं म्हणायला काही हरकत नाही. आता तुमची ताकद जेव्हा येईल आमच्यासोबत, सोबतीला आमच्या मागे, तेव्हा सरकार काहीतरी डिसिजन घेऊ शकेल. आता 15-20 दिवसांना आचारसंहिता लागणार आहे. एकदा आचारसंहिता लागलं का आपलं प्रकरण गेलं तिकडे थंड बसतात 2-4 महिन्यासाठी. मग नवीन सरकार येते, आम्हाला काही माहीतच नाही. आम्ही पाहून 6 महिने, वर्षभर, ऑलरेडी आमचे 2-3 वर्ष गेले आहे त्या याच्यामध्ये, ते तसंच जाईल. आणि इलेक्शन जेव्हा येते तेव्हाच कोणत्या तरी गोष्टीची पूर्ती केल्या जाते. म्हणून तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले, नाही तर आतापर्यंत आले का? नाही. हे जे काही घडते, जे काही होते, ते इलेक्शनच्या समोर होते, त्याला पाहून होते. म्हणून आम्ही आता ह्या सभेनंतर काहीतरी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, किंवा मोर्चा म्हणा किंवा मेळावा म्हणा, हे करावं लागेल आम्हाला. त्याच्याशिवाय तुमच्याकडं कोणी पाहणार नाही डुंकून, आणि तुम्हाला काही भेटणारही नाही. मी त्या आजीबाईला मगाने ते सांगत होतो, माझ्या आरक्षण कायम राहिलं असता तर मी साधा बाबू म्हणून नाही राहिलो असतो, तर मी मोठा अधिकारी बनलो असतो. तुम्ही जे बसले, मी मगाने विचारलं कोणाचा पोरगा नोकरीला, तर कोणीच नाही, कोणीच नाही आहे नोकरीवर. अशी कसे आहे समाजात? आमचं आरक्षण कायम राहिलं असतं तर आम्ही खूप समोर गेलो असतो. भरपूर वेळ झालेला आहे, बोलणारे व्यक्ती आहे, त्याच्यामुळे एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. थोडा असं कर इकडं. धन्यवाद बकरे सर. माननीय सर, आम्हाला 2 शब्द सांगण्याची विनंती करतो.